नमो नमः सर्वेभ्यो। संस्कृतभारत्याः परिचयपुस्तकस्य प्रत्येकस्य पाठस्य एतस्मिन् चलचित्र सीरीस् मध्ये एतस्यां चलचित्र सीरीस् मध्ये वयं अन्वयक्रमाणां श्लोकाः पश्यामः। अधुना वयं प्रथमस्य पाठस्य अन्वयक्रमश्लोकाः अथवा तस्य अभ्यासम् अधुना कुर्मः। पृष्ठक्रमांक अस्ति 24 पेज नंबर 24। तिथे अन्वयक्रम. आता पहिले थोडंसं अन्वयक्रम म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. श्लोक असतात ते श्लोकांची रचना ही अतिशय अलंकारिक किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वैकल्पिक शब्द वापरून किंवा संस्कृत भाषेची जी समृद्धी आहे, भाषा समृद्धी आहे किंवा शब्द समृद्धी आहे ते वापरून, वेगवेगळे छंद वापरून, वेगवेगळे समास वापरून अशी श्लोकांची रचना किंवा पद्याची रचना ही अशाच प्रकारे केली जाते. तर आता आपल्याला अशा प्रकारचा श्लोक समजून घेताना त्याचा नीट अर्थ समजून घेण्यासाठी एक पद्धत असते, त्याला अन्वयक्रम पद्धती असं म्हणतात. आता या अन्वयक्रम पद्धतीमध्ये जर स्टेप बाय स्टेप आपण जर तो फॉलो केली ती पद्धती किंवा ती सिस्टीम, तर आपल्याला श्लोकाचा नीट आणि व्यवस्थित अर्थ लागू शकतो. आपण मागे चाटुश्लोकामध्ये बघितलं होतं की वरवरचा अर्थ वेगळा असतो, डीप अर्थ वेगळा असतो. काही वेळा काय म्हणू त्याला काही वेळेला सारख्याचं असतं, काही वेळेला अन्वयोक्ती असते, काही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने श्लोक मांडलेले असतात. तेव्हा श्लोकांचा नीट अर्थ आणि प्रत्येक शब्दाचा आणि शब्दरचना पण अशा प्रकारची केलेली असते की त्यातून एका वेळेला वेगळा अर्थ निघू शकतो, अन्य दृष्टीने किंवा अन्य अँगलनी बघितलं तर वेगळा अर्थ निघू शकतो. सो श्लोकांचा नीट अर्थ समजून घेण्यासाठी किंवा पद्याचा नीट अर्थ समजून घेण्यासाठी, कारण आपल्याला माहिती आहे संस्कृत वाङ्मयामध्ये 2 प्रकारचे वाङ्मय आहे, गद्यकाव्य आणि पद्यकाव्य. त्यामुळे गद्यकाव्य तर समजू शकतं, परंतु पद्यकाव्यांमध्ये जे छंद वगैरे असतात त्यांची रचना ही एक प्रकारची कोडेड लँग्वेजमध्ये केलेली असते. त्यामुळे बरेचसे त्याच्यामध्ये अध्यरूत असतात. म्हणून श्लोकाचा नीट अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला अन्वय पद्धती फॉलो करावी लागते किंवा त्या पद्धतीने आपल्याला श्लोकाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. तर या अन्वय पद्धतीमध्ये बेसिकली काही स्टेप्स असतात. तर पहिली स्टेप अशी असते की पदविभाग, नंतर अन्वय किंवा प्रतिपदार्थ, अन्वय, त्याचा अर्थ समजून घेणे आणि तात्पर्य किंवा त्याचा मराठीमध्ये किंवा इतर भाषांमध्ये त्याचा अर्थ समजून घेणे. तर पहिली जी स्टेप आहे तिला पदविभाग असं म्हणतात. पदविभाग म्हणजे काय असतं की बरेचसे संधी झालेले असतात श्लोकांमध्ये. श्लोकांच्या एका शब्दामध्ये 1, 2 किंवा 3 किंवा 4 संधी झालेल्या असतात. तर तो संधी विग्रह करून घ्यायचा असतो. त्यामुळे त्या श्लोकाचा अर्थ लागण्यास मदत होते. तर श्लोकांमध्ये जे शब्द असतात त्या शब्दांमध्ये कुठला संधी झाला आहे किंवा कुठला समास आहे किंवा काय आहे त्याचे विग्रह करणे, की आता त्याचा अर्थ समजला जाऊ शकतो. त्याला आपण पद विभाग करणे असं म्हणतो. दुसरी स्टेप आहे प्रतिपदार्थ. प्रतिपदार्थ म्हणजे आता संधी विग्रह आपण केला. प्रत्येक श्लोक समजा एका श्लोकामध्ये समजा 6 शब्द आहेत. तर त्या 6 शब्दांचा वेगवेगळ्या संधी फोडून, संधी असेल तर ऑफकोर्स, तर त्या संधी ती फोडून तिचं समजा 6चे समजा की 12 शब्द झाले. तर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ट्रान्सलेशन काय आहे? आपण उदाहरणं घेऊन पुढे बघणारच आहोत. तर त्या प्रत्येक शब्दाचा म्हणजे अर्थ काय आहे दुसऱ्या भाषांमध्ये, तर तो शोधणे म्हणजे प्रतिपदार्थ असं त्या स्टेपचं नाव आहे. तर असा प्रतिपदार्थ म्हणजे पदविग्रह केला, संधी विग्रह केला, त्याच्यानंतर पदविभाग झाल्यानंतर प्रतिपदार्थ शोधले. प्रतिपदार्थ ना, म्हणजे त्या शब्दाला दुसऱ्या भाषांमध्ये शब्द शोधणे. सो ते झालं. त्याच्यानंतर येतो अन्वय. आपल्याला माहिती आहे की संस्कृत ही काय म्हणू त्याला अव्ययात्मक भाषा आहे. त्यामुळे संस्कृत भाषेला काही असा क्रम नाहीये. म्हणजे कुठल्याही क्रमाने ती भाषेमध्ये लिहिता येतं. उदाहरणार्थ आपण जेव्हा मराठीत लिहितो तेव्हा तो बालक आहे. किंवा अशा प्रकारचं की राम फळ खातो. त्यामुळे कर्ता आधी असतो, कर्म नंतर असतं आणि क्रियापद शेवटी असतं. ओके. तर संस्कृतमध्ये असा काही नियम नाही की तुम्ही रामः फलम खादती अशाच प्रकारचे लिहिलं पाहिजे असा काही नियम नाही. खादती रामम फलम, फलम रामम खादती, रामः खादती फलम, अशा कुठल्याही पद्धतीने म्हणजे कुठलाही कर्ता कर्म क्रियापद किंवा इतर जे कुठले शब्द असतात त्या शब्दांचा क्रम उलटा सुलटा करता येतो.
असं संस्कृतमध्ये वाक्यरचना करताना आपल्याला करता येतं. त्यामुळे असा काही विशिष्ट क्रमाने कर्ता, कर्म, क्रियापद असा क्रम संस्कृत भाषेमध्ये फॉलो नाही केला जात. त्यामुळे आपल्याला नीट समजण्यासाठी ऑफकोर्स आपल्याला परत या सगळ्याचा उद्देश काय आहे, की श्लोकांचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एका पॅटर्नमध्ये किंवा एका क्रमाने हं, एका क्रमाने तो श्लोक लावणे. हं. म्हणजे पहिला कर्ता असेल, शेवटी क्रियापद असेल, मध्ये कर्म असेल किंवा मध्ये जर एखादं साधन असेल, तर ते साधन कर्माच्या आधी घालायचं किंवा नंतर घालायचं. हे त्या श्लोकाचा जो अर्थ असतो त्यानुसार म्हणजे कधी-कधी आपल्याला कारक माहिती आहेत संप्रदान, अपादान. ते सुद्धा कुठे बसवायचे हे त्या अर्थानुसार, त्या श्लोकाच्या अर्थानुसार ठरतं. असा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही, की पहिला कर्ता ठेवायला पाहिजे आणि नंतर क्रियापद. पण संप्रदान 4थंच यायला पाहिजे, 5वंच यायला पाहिजे, अपादान 5वं असा काही नियम नाही. ते त्या श्लोकाचा जो अर्थ निघतो ते त्या श्लोकाचा जो अर्थ निघतो त्या पद्धतीने समजा कधी-कधी क्रियापदाच्या जवळपास पण संप्रदान ठेवावं लागतं ना. तर त्या अर्थानुसार तर आपल्याला त्याचा तो एक क्रम लावणे, त्याला अन्वय करणे असं म्हणतात. हं. अन्वय क्रम करणे. आणि आता हे झालं, की मग त्याचा इतर भाषांमध्ये मराठी किंवा इतर भाषांमध्ये त्याचा अर्थ किंवा त्याचं भाषांतर करणे. त्याला तात्पर्य किंवा सार ग्रहण असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण ही अन्वय क्रम पद्धती आपण उपयोगात आणतो किंवा आपण फॉलो करतो. तर आता आपण उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्याला समजेल. पृष्ठ क्रमांक चतुर्विंशतिः इथे एक श्लोक दिले आहे. अहं श्लोकं पठामि प्रथमम्. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम्. हं. तर आता अन्वयक्रम करणं थोडंसं कदाचित डिफिकल्ट जाईल सुरुवातीला. तर त्याची एक पद्धत आहे, ती पद्धत पण मी नंतर सांगणार आहे. आता इथे काही श्लोक हे खूप सोपे श्लोक आहेत. हं. तर काही वेळेला श्लोक खूप क्लिष्ट होत जातात. मग त्याची एक विशिष्ट वेगळी पद्धत आहे. ती आपण नंतरच्या जेव्हा ते श्लोक येतील त्या श्लोकांच्या वेळेला आपण बघू. आता हा श्लोक अतिशय सोपा आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम्. म्हणजे काय म्हणते इथे आता सगळ्यात पहिलं काम जे काय करायचं अन्वय क्रमामध्ये, तर ते मध्ये क्रियापद शोधायचं. हं. आता इथे क्रियापद शब्द कधी-कधी श्लोकांमध्ये क्रियापद असतं किंवा अध्यरूत असतं. अध्यरूतमध्ये ते लिहिलेलं नसतं. ते आपण समजून घ्यायचं असतं. मग अशा वेळेला ते क्रियापद आपण ब्रॅकेटमध्ये टाकायचं किंवा कंसात लिहायचं. आता इथे काय आहे आता इथे जसं मी बघितलात, प्रत्येक शब्द जर बघितलात, तर पूजन्तं मम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम्. आता वंदे हे क्रियापदासारखं आपल्याला वाटतं आहे. त्यामुळे वंदे हे तिथे क्रियापद आहे. मग ते वंदे एकदम शेवटी टाकायचं वाक्य. जेव्हा आपण अन्वयक्रम लिहायला घेतो, वाक्याच्या शेवटी टाकायचा वंदे. हं. आता वंदेवरनं आपल्याला समजतं वंदेचं रूप कुठलं आहे? वंद धातू आहे, आत्मनेपदी धातू आहे. आणि वंदे हे उत्तम पुरुष एकवचनाचं रूप आहे. हं. त्यामुळे त्याचा कर्ता कोण असणार आहे? आता इथे कर्ता दुसरी स्टेप काय आहे, की कर्ता शोधायचा. पहिलं क्रियापद शोधायचं, नंतर कर्ता शोधायचा. आता कर्ता आपल्याला इथे दिसतोय का? कुठे? वंदेचं रूप आपल्याला कसं समजलं, की वंद धातूचं वंद आत्मनेपदी धातूचं लट लकाराचं उत्तम पुरुष एकवचनाचं रूप आहे. म्हणजे जनरली आपल्याला माहिती आहे, की अहं वंदे. उत्तम पुरुष एकवचन म्हणजे अहम आहे. अहम, आवाम, वयम. तर अहम करता इथे दिसतोय का? नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की अहम इथे अध्यरूत आहे. अध्यरूत म्हणजे तिथे लपलेला आहे. त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही असं. तर आपण तर आपण डायरेक्टली पहिल्यांदा म्हणजे वाक्याच्या पहिल्यांदा आपण अहम असं लिहू शकतो. पण आता हे जे आपण अधीरूत म्हणजे असलेली जी काही शब्द, वाक्य, क्रिया आय मीन शब्द, क्रियापद टाकतो, तर ती आपण कंसात लिहायची असतात. कारण ती त्या श्लोकामध्ये नाही आहेत. हां. इन ब्रॅकेटमध्ये लिहायची. सो इन ब्रॅकेटमध्ये पहिला कर्ता मिळाला अहम आणि शेवटी आपल्याला क्रियापद मिळालं वंदे. हं. आता मधलं बघूया आपण. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, की आता कर्ता मिळाला, क्रियापद मिळालं. आता कर्म शोधायचंय. अ, आपल्याला कर्म इथे आता आणि आपल्याला हे माहिती आहे, की कर्म हे नेहमी द्वितीया विभक्तीमध्ये असतं. तर आता इथे द्वितीया विभक्तीतली कुठली शब्द आहेत? तर ऑलमोस्ट सगळे शब्द म्हणजे कूजंतम, त्याच्यानंतर मधुरम, मधुराक्षरम, त्याच्यानंतर कविता शाखां, वाल्मिकी कोकिलम. हं. हे सगळे शब्द हे द्वितीया विभक्तीमध्ये आहेत. त्यामुळे आता ह्या सगळ्या द्वितीय विभक्तीमध्ये असलेल्या शब्दांपैकी कर्म कुठलं? हं. तर आपण असं म्हणायचं की कूजंत आता आपल्याला माहिती असतं की फलम खादती.
हं. तसं कूजंतम खादती होईल का? म्हणजे एक साधारणतः अंदाज अर्थ लावायचा प्रयत्न करायचा. नाही. मधुरम खादती किंवा मधुराक्षरम खादती सॉरी इथे क्रियापद आहे वंदे. तर कूजंतम वंदे होईल का? नाही. त्याच्यानंतर मधुरम वंदे होईल का? नाही. मधुराक्षरम वंदे होईल का? नाही. मग काय बरं? वाल्मिकी कोकिलम वंदे. हां, वाल्मिकी कोकिलम. आता इथे ही थोडीशी उपमा दिलेली आहे त्याला. वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करतो. हे वाक्य बरोबर वाक्य आहे. त्यामुळे वाल्मिकी कोकिलम वंदे. ने आपल्याला कर्म मिळालं वाल्मिकी कोकिलम. म्हणजे वाल्मिकी रूपी की कोकिळेला कोकिळ म्हणजे वाल्मिकी महर्षींना कोकिळेचं उपमा दिलेली आहे. हां. वाल्मिकी कोकिळेला मी वंदन करतो. आता त्याला आपल्या कर्ता कर्म क्रियापद मिळालं. अहम वाल्मिकी कोकिलम वंदे. हं. आता मग बाकीचं हे काय आहे बाबा? तर आता ही वाल्मिकी आता ही सगळी विशेषणं आहेत त्या वाल्मिकी कोकिळाची. वाल्मिकी रूपी सॉरी कोकिळ रूपी किंवा वाल्मिकींची किंवा वाल्मिकी रूपी कोकिळेची. अ, तर याची ही सगळी विशेषणं आहेत. ते कसे काय करतायत तर असं. तर ते काय करतायत कूजंतम. कूजंतम हे करत आहेत. अ, हां, आधी आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं फक्त. डायरेक्ट अन्वय करण्याच्या आधी क्षम्यतां. डायरेक्ट अन्वय करण्याच्या कारण हा एकदम सोपा श्लोक होता. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही पदविभाग नाही आहे. अ, अन्वय डायरेक्ट करण्याच्या आधी एक पदविभाग करायचा असतो. पदविभाग म्हणजे संधी विग्रह. आता ह्याच्यामध्ये कूजंतम, राम हां, रामेती शब्दामध्ये संधी झालेला आहे. राम इति हं. योग इ त्याचा होतो ए गुणसंधी. राम कूजंतम राम राम इति. मधुरम मधुराक्षरम इथे मधुर अक्षरम असं आहे. मधुर अयोग त्याचा आ झाला सवर्ण दीर्घ संधी. त्यामुळे मधुर मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. ह्याच्यामध्ये एकच छोटासाच काही संधी आहेत. त्याच्यानंतर मग आता आपल्याला पदविभाग केल्यानंतर आपल्याला प्रतिपदार्थ शोधायचा आहे. प्रतिपदार्थ म्हणजे काय? तर कूजंतम. कूजंतम हे काय आहे? कुठलं रूप आहे? तर म्हणजे कूजंत म्हणजे काय बेसिकली? तर कूजंत म्हणजे असा गात राहणारा, पूजन करणारा हं? असा. राम काय पूजन करतो आहे तो? राम, राम इति. हं? राम, राम इति. असं राम, राम, राम तुम्हाला माहिती आहे वाल्मिकी ऋषींची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, की ते पहिल्यांदा त्यांचा व्यवसाय वेगळा होता आणि त्याच्यानंतर त्यांनी रामनामाचा जप सुरू केला. त्यामुळे ते राम, 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 राम असं पूजन करत होते किंवा जप करत होते. वाल्मिकी कोकिळा दिलेला आहे कारण कोकिळा पूजन करते. म्हणून राम, राम, राम असं ते पूजन करत होते. असं अशा मधुर मधुराक्षर अशा अशा मधुर मधुर राम, 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 राम इति अशा मधुर मधुराक्षरांचं पूजन हां, करणारा हां, करणारा असं. आरुह्य कविता शाखा. आरुह्य म्हणजे रूढ धातू आहे. तर आरुढ्य हे लेबंत रूप आहे. आ उपसर्ग लागल्यामुळे. आरुह्य आरुह्य म्हणजे चढून. त्याच्यावर चढून. कुठे? कविता शाखा. शाखा म्हणजे ब्रँच किंवा फांदी. कुठल्या फांदीवर? कवितारूपी फांदीवर. हं. कविता शाखा. वंदे. वंदे म्हणजे मी नमस्कार करतो आणि वाल्मिकी कोकिलम म्हणजे मी वाल्मिकी रूपी कोकिळेला मी नमस्कार करतो. ओके. आता हे पदविभाग आणि प्रतिपदार्थ झाल्यानंतर आपण अन्वय लावायला घेतला. तो मी सध्या जरा आधीच सांगितला. सो अहम आपल्याला माहिती आहे, मगाशी मी जे सांगत होते, अहम वाल्मिकी रूपी कोकिलम वंदे असं झालं. अहम इन ब्रॅकेटमध्ये. आता तर वाल्मिकी रूपी आता त्या कर्माची जी विशेषणं असतील, ती सगळी विशेषणं त्याच्या आधी घ्यायची असतात. उदाहरणार्थ आता कूजंतम वाल्मिकी कोकिलम मग वर काय तो पूजन करतो आहे तर राम राम इति मधुरम मधुराक्षरम असं करतो आहे आणि आरुह्य कविता शाखा म्हणजे कविते शाखेच्या कविता रूपी फांदीवर आरूढ झालेला आहे तो अशा वाल्मिकीला मी वंदन करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. मग आपण आता याचा अन्वय कसा करणार तर असा करणार राम राम इति मधुरम मधुराक्षरम पूजंतम कविता शाखाम आरुह्य वाल्मिकी कोकिलम अहम अहम इन ब्रॅकेटमध्ये किंवा पहिला घेतला तरी चालेल. अहम वंदे म्हणजे राम आणि आता अर्थ करायचा झाला तात्पर्य तर राम राम असे मधुर 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 असे मधुर मधुर अक्षर पूजंतम म्हणजे मधुर मधुर अक्षरांचे पूजन करणारा आणि
कविता शाखाम, कविता रूपी फांदीवर आरूढ होणाऱ्या वाल्मिकी कोकिला अहम वंदे. वाल्मिकी कोकिळेला मी वंदन करतो. हं? तर अशा प्रकारे ह्याचा हा अर्थ इथे आपल्याला समजलेला आहे. अन्वयकम पद्धतीने आता आपण पुन्हा दुसरा एक श्लोक बघूया, स्टेप बाय स्टेप बघूया. इक्ष्वाकु वंश प्रभवो रामो नाम जनैः श्रुतः नियतात्मा महावीर्यो धृतिमान वशी. आता पहिल्यांदा आपण पदविभाग करणार आहोत. ह्याच्यात काही फारसे संधी विग्रह नाही आहेत. संधी इक्ष्वाकु वंश प्रभव हो, राम हो, नाम जनैः श्रुतः नियतात्मा महावीर्यः धृतिमान वशी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पदविभाग झाला तर आपल्याला प्रतिपदार्थ बघायचा आहे. प्रतिपदार्थ इक्ष्वाकु वंश प्रभव हो, आपल्याला माहिती आहे की इक्ष्वाकु वंश होता आणि त्याच्यामध्ये श्रीराम त्या वंशामध्ये श्रीरामाने जन्म घेतला होता. त्यामुळे इक्ष्वाकु वंशामध्ये उत्पन्न झालेला कोण? राम. नाम म्हणजे राम असे नाम. आणि काय? जनैः श्रुतः, जनैः तृतीया बहुवचन आहे जनशब्दाचा, म्हणजे लोकांनी श्रुत असलेला किंवा लोकांमध्ये तो ऑफकोर्स तृतीया आहे ती, की लोकांनी त्याचं भरपूर वर्णन ऐकलेला. आपण मराठीमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने भाषांतर करतो. लोकांमध्ये श्रुत असलेला किंवा बहुश्रुत, लोकांनी त्याचे गुण अनेक गुण त्याचे ऐकले होते असा श्रुतः. त प्रत्यय आहे, प्रथमा एकवचन, ऐकलेला. नियतात्मा, नियतात्मा म्हणजे ज्याचे आत्म्यावर किंवा मनावर कंट्रोल आहे, निग्रह आहे असा. महावीर्य म्हणजे महान, जो अतिशय शक्तिमान होता. द्युतिमान म्हणजे तेजस्वी होता, प्रकाशमान होता किंवा तेजस्वी होता. त्याची आभा प्रभा तेज अतिशय उत्तम होतं. धृतिमान म्हणजे तो धैर्यशाली होता. आणि वशी म्हणजे ज्याचे इंद्रियांवर नियंत्रण होते किंवा जो जितेंद्रिय होता असा. आता आपल्याला अन्वय करायचा झाला तर पहिल्यांदा काय शोधायचं? क्रियापद. आता या सगळ्या शब्दांमध्ये क्रियापद दिसतच नाहीये. तर अशा प्रकारचा राजा होता. आता श्रुतः हे क्रियापद नाही आहे. श्रुतः हे त प्रत्यय आहे कर्मणी. श्रु धातू आहे तिथे ऑफकोर्स, पण हे क्रियाविशेषण आहे. त प्रत्यय लागलेला आहे त्याला, त्यामुळे तिथे क्रियाविशेषण आहे. ते क्रियापद नाही. क्रियापद हे नेहमी फलती, अस्ती, खादती, पिबती असे तीतः, अंती वगैरे किंवा लंगलकार असे जे वेगवेगळे प्रत्यय लागतात ते लागून होतात. कृदंत रूप, त प्रत्यय, कवतु प्रत्यय ही कृदंत रूप क्रियापद नसतात, ती क्रिया विशेषण असतात. तर याचं एक अध्यरूत क्रियापद आहे ते म्हणजे होता. अशा प्रकारचा राजा होता. त्यामुळे आसीत हे क्रियापद अध्यरूत आहे, त्यामुळे त्याला इन ब्रॅकेटमध्ये टाकायचं. आता इथे कर्ता आहे का? कोण होता? कोण आता आहे? कह आसीत असं आहे. तर रामः आसीत. तर आता आणि याच्यामध्ये कर्म ऍक्च्युली नाही आहे, कर्ता आहे आपल्याला मिळाला रामः आसीत. बरं, रामः इन ब्रॅकेटमध्ये आसीत. बरं, हा रामाची सगळी बाकीची काय आहे ती? आता बघा, ही सगळी उदाहरणं जी शब्द आहेत हे जनैः श्रुतः हे सोडून ही सगळी इवन जनैः हा शब्द सोडून ही सगळी प्रथमा विभक्तीत आहेत, त्यामुळे ती कर्त्याची विशेषण आहेत. ओके. आता तर आपण कसं म्हणायचं? इक्ष्वाकु वंश प्रभव किंवा महावीर्य, त्याच्यानंतर द्युतिमान, धृतिमान. आता द्युतिमान ही तकारांत, द्युतिमत किंवा धृतिमत या तकारांत प्रातिपदिक असते प्रथमा एकवचन. सो इक्ष्वाकु वंश प्रभव अन्वय करायचा झाला तर अशा पद्धतीने करायचा. इक्ष्वाकु वंश प्रभव नियतात्मा महावीर्य द्युतिमान धृतिमान वशी राम नाम. अशा प्रकारचा, अशा प्रकारचा म्हणजे जो इक्ष्वाकु वंश मध्ये जन्माला आलेला आहे, नियतात्मा आहे, महावीर्य आहे, त्याच्यानंतर धृतिमान आहे, द्युतिमान आहे, अशा प्रकारचा जो वशी, जो जितेंद्रिय आहे वशी, अशा प्रकारचा राम नाम. राम नावाचा राजा किंवा युवराज हा जनैः श्रुतः, जनैः म्हणजे लोकांमध्ये तो, श्रुतः म्हणजे बहुश्रुत किंवा प्रसिद्ध होता, आसीत. आसीत इन ब्रॅकेटमध्ये. सो मी पुन्हा एकदा सांगते.
ईक्ष्वाकुवंशप्रभवः नियतात्मा महावीर्यः धृतिमान् वशी राम नाम जनैः श्रुतः आसीत. हा अन्वय झाला. आता याचा अर्थ करायचा झाला तर इक्ष्वाकू वंशामध्ये जन्माला आलेला नियतात्मा म्हणजेच ज्याचे आत्मा ज्याने जिंकून घेतलेला आहे असा नियतात्मा महावीर्यशाली, अतिशय तेजस्वी, धैर्यशाली, जितेंद्रिय असा राम नावाचा राजा. आता राजा हा शब्द आलेला नाही. जर राजा शब्द वापरायचा असेल तर इन ब्रॅकेटमध्ये वापरायचं. जे शब्द आपण ऍडिशनल टाकतो आहोत ते इन ब्रॅकेट कंसात टाकायचे. राम नावाचा राजा होता, आसीत, होता असा याचा अर्थ होतो. एवं प्रकारेण थोडंसं क्लिष्ट वाटेल सुरुवातीला, पण जेव्हा प्रॅक्टिस केली की या गोष्टी समजतील. आणखीन एक थोडी टेक्निक आहे ती मी पुढच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. कारण हे श्लोक बऱ्यापैकी सोपे आहेत. प्रथमा द्वितीया विभक्तीच वापरलेली आहे. पण काही ठिकाणी पुढे श्लोक थोडे क्लिष्ट येतात. मग त्याला कशाप्रकारे मांडणी करायची आणि मग कशाप्रकारे त्याचा अन्वय करायचा हे आपण पुढच्या सीरीजमध्ये किंवा पुढच्या चलचित्रामध्ये आपण बघूया. धन्यवाद. अग्रिमे चलचित्रे वयं द्वितीयपाठस्य अन्वयश्लोकाः द्रक्ष्यामः. धन्यवाद.